नमस्कार. आज आपण मनाच्या श्लोकातील दुसरा श्लोक याचा अर्थ पाहणार आहोत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. समर्थ प्रथम मनाला संबोधन करतात, कारण बाहेरचं जग बदलण्याआधी मन बदललं पाहिजे. सज्जना म्हणजेच चांगुलपणाकडे वळ. भक्ती पंथेची जावे म्हणजेच भक्तीचा मार्ग धर. इथे भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक काम प्रामाणिकपणे करणं, दुसऱ्याला त्रास न देणं, आपल्या कर्तव्याला देवकार्य समजणं, अहंकार कमी करणं. समर्थ म्हणतात, मन चांगल्या मार्गावर ठेवलं तर बाकी सगळं आपोआप सुरळीत होतं. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. स्वभावे हा शब्द खूप गूढ आहे. देव मिळवण्यासाठी वेगळं काहीतरी मोठं करायची गरज नाही. मन शुद्ध झालं की देवप्राप्ती स्वाभाविक होते. जसं सूर्य आकाशात कायम असतो पण ढगांमुळे दिसत नाही, तसं देव आपल्या मनातच आहे. पण अहंकार, राग, मत्सर हे ढग आहेत. हे ढग दूर झाले की देव स्वभावे म्हणजे सहज प्रकट होतो. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे. समर्थ फार व्यावहारिक बोलतात. समाजात जी निंद्य आहे म्हणजेच खोटं बोलणं, मत्सर, दुसऱ्याला खाली खेचणं, आळस, व्यसन, दिखावा हे सर्व सोडायला सांगतात. आपण कधी कधी म्हणतो सगळंच असे करतात, पण समर्थ म्हणतात सगळे करत असले तरी ते चुकीचं असेल तर ते सोडलं पाहिजे. भक्ती म्हणजे दोषांपासून दूर जाणं. जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे समाजात वंदनीय आहे, सत्य, दया, परिश्रम, मोठ्यांचा आदर, सेवाभाव, ते मनापासून स्वीकारलं पाहिजे. भावे म्हणजे मनापासून स्वीकारणे. दिखाव्यासाठी चांगुलपणा नको, तो अंतःकरणापासून हवा. समजा एखादा तरुण किंवा तरुणी स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा व्यवसायात प्रयत्न करत आहेत. आजच्या काळात स्पर्धा खूप आहे. कोणीतरी पुढे गेला की मनात मत्सर येतो. तो कसा निवडाल, मला का नाही, असा विचार येतो. आता इथे दोन मार्ग आहेत. जनी निंद्य म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, त्याचा यशामागे शंका घेणं, स्वतःचं अपयश दुसऱ्यांवर ढकलणं. आणि जनी वंद्य म्हणजे त्याच्या यशाचं कौतुक करणं, स्वतःच्या कमतरता ओळखणं, अधिक परिश्रम करणं, देवावर विश्वास ठेवून प्रयत्न सुरू ठेवणं. जो दुसरा मार्ग निवडतो तो भक्ती पंथेची चालतो. कारण भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर परिस्थितीतही सकारात्मक विचारांनी राहणे हे होय. असं केल्यावर मन शांत राहतं, मत्सर कमी होतो आणि हळूहळू यशही मिळतं. हीच श्री हरी पाविजे तो स्वभावे. देव म्हणजे अंतर्मनातील समाधान आणि धैर्य. मनोबोधाचा हा दुसरा श्लोक आपल्याला सांगतो, मनाला सज्जन बनवा, भक्तीचा मार्ग स्वीकारा, दोष सोडा. मन योग्य दिशेने गेलं की जीवन आपोआप सुंदर होतं. समर्थ ह्या श्लोकात आपल्याला मन सुधारण्यासाठी खूप काही प्रयत्न करायला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.